नमस्कार मित्रांनो, शिवसेनेची जास्तीत जास्त वाट लागलेलीच आहे. तरी खरा शिवसैनिक, जमिनीवरचा शिवसैनिक अजूनही धनुष्यबाणाबरोबर आहे. अजूनही त्या शिवसेना नावाच्या 4 अक्षरांबरोबर आहे आणि ठाकरे घराण्यांच्या वारसांसोबत आहे. जोपर्यंत हा शिवसैनिक ठाम आहे तोपर्यंत उद्धवजींना भेटण्याची, उद्धवजींना घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही. पण तरीही काही प्रश्न आज अनुत्तरित राहत आहेत. माझे यापूर्वीचे व्हिडिओ आपण जर पुन्हा पाहिलेत तर बऱ्याच आधीपासून संजय राऊत यांच्या वाचाळपणावर मी टीका करत होतो. अनिल परीब आणि जे काही इतर सहकारी आहेत, ज्याला आता चांडाळ चौकडी म्हटली जाते, उद्धवजींचे कान भरणारे तथाकथित चाणक्य म्हटले जातात, त्यांच्यापासून सुद्धा पक्षाला काय धोका आहे याचे सुतवाच मी आधीच केले होते. मी कोणी भविष्यवेत्ता नाही, राजकीय भाष्यकार नाही, पण तरीही जे सर्वसामान्यांना दिसत होते ते मी अधोरेखित केले होते, बस इतकेच. आज नेमकी तशीच परिस्थिती घडते. जे निवडून आलेत, मग ते आमदार असोत, खासदार असोत, नगरसेवक असोत, त्या सर्वांना आगामी निवडणुकीत पुन्हा निवडून येण्याची खात्री वाटत नाही. ही खरी गोम आहे. अडचण इथे आहे. शिवसेना आज ज्या स्थितीत आहे, शिवसेना ज्या पद्धतीने वाटचाल करत होती त्या पद्धतीने आणि शिवसेनेतली रूढी परंपरा बघता आता खरा शिवसैनिक कोण, खरा स्वामीनिष्ठ कोण, पक्षनिष्ठ कोण, ठाकरे घराण्यांशी प्रामाणिक कोण, याबद्दल साशंकता निर्माण झाली. पक्षाकडून आपल्याला जर पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही आणि पक्ष अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर फरफटत गेला तर आपले काही खरे नाही. राष्ट्रवादीवालेच आपल्याला पाडतील किंवा ऐन वेळेला युती तोडून राष्ट्रवादी एकला चलो रे करेल आणि राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणेल, ही साधार भीती सर्वांना होती. कारण करोना असला तरी अजित पवार कामात होते. अजित पवार त्यांच्या 2 नंबरच्या मतांनी पडलेल्या उमेदवाराला मतदारसंघात पक्षनिधी आणि आमदार निधी किंवा अन्य मार्गाने फंड पुरवत होते. आता असा सार्वत्रिक आरोप अगदी रामदास कदमांपासून सर्वच जण करत आहेत. जो फुटतोय, जो बाहेर पडतोय, त्याला आत्ता कंठ फुटतोय, त्याचा कंठ दाटून येतोय. 1-2 दिवस बातम्यांपलीकडे त्याला फारसे महत्त्व राहणार नाही. जो इतिहासाचा अभ्यास करेल तो एका वाक्यात या सर्वांना प्रश्न विचारेल की असे कितीतरी शिवसैनिक आहेत ज्यांना काहीच मिळालं नाही तरी ते आज स्वामीनिष्ठ आहेत, पक्षासोबत आहेत, घरी बसलेत पण मतदान करतील. तुम्ही आज पक्षविरोधी कार्यवाह्या करण्यासाठी बाहेर पडलात, पक्षाचं शुद्धीकरण करण्यासाठी बाहेर पडलात. तुम्हाला पक्षाने किती पदं दिली, पदांसाठी तुम्ही किती हट्ट केलात, तुमचे योगदान नाकारता येणार नाही. पण पक्षात होतात म्हणून योगदान केलेत. पक्षाबाहेर असतात, दुसऱ्या पक्षात असतात, तर हे असे योगदान तुम्हाला कदाचित जमले नसते, कारण तुमच्यासोबत कडवट शिवसैनिक होते म्हणून हे तुम्हाला जमलं. जे बाहेर पडलेत त्यांचे 2 गटवारी केली, त्यांचे 2 भाग केले, तर अगदी कृष्णा देसाईंपासून किंवा नंतरच्या शिवसेनेच्या आंदोलनात
पुढे भाग घेऊन स्वतःच्या अंगावर केसेस घेणारे, पक्ष संघटना बांधणारे, पक्षासाठी भाषणं करणारे असे किती, आणि दुसऱ्या पक्षातून त्या पक्षात स्कोप नाही म्हणून शिवसेनेतून निवडून येण्याची शक्यता असल्यामुळे शिवसैनिकांचा पाठिंबा घेऊन, पक्षनिधी देऊन, तिकीट विकत घेऊन किंवा तिकीट मिळवून शिवसेनेत येऊन पावन झालेले किती. आज जे 50 आमदार आहेत, 12 खासदार आहेत, 100च्या वर नगरसेवक आहेत, यातून हा गट बाजूला काढला तर शिवसेनेसाठी तन मन धन अर्पण केलेला शिवसैनिक जेव्हा बाहेर पडतो, मग तो नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, ज्यांनी खरंच शिवसेना स्वतःच्या ताकदीवर वाढवण्याचा प्रयत्न केला होता, शिवसेनेच्या मतांमध्ये आमूलाग्र बदल केला होता, शिवसेनेसाठी खस्ता काढल्या होत्या, केसेस अंगावर घेतल्या होत्या, असा सैनिक जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याचा विचार करणं गरजेचं असतं. नेमका हाच विचार उद्धवजी तुमच्याकडनं झालेला दिसत नाही. आता तुमची अगतिकता आहे. मी योग्य तोच शब्द मागच्या व्हिडिओत वापरला होता. आता तुमच्या जवळ जे आहेत, जे उठबस करतायत, ज्यांनी मातोश्रीला वेढा घातलेला आहे, त्यांच्यावर तुम्हाला विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही. ते स्वतःसाठी थांबलेत, स्वतःच्या स्वार्थासाठी थांबलेत की मातोश्रीच्या प्रेमासाठी थांबलेत, हे पडताळण्याची ही वेळ नाही. मागे आपण असं म्हटलं होतं, अजूनही वेळ गेलेली नाही. यशस्वी माघार घ्या, राजीनामा द्या. त्यावेळी राजीनामा न दिल्यामुळे नामुष्की होऊन राजीनामा द्यायला लागला. आता तुम्ही शिवसेना भवनासाठी, सामान्य शिवसैनिकांसाठी, येणाऱ्यांसाठी दारं उघडी ठेवलीत. हीच दारं जर आधी उघडी ठेवली असती तर ही नामुष्की, ही वेळ पक्षावर आली नसती. आत्मचिंतन तुम्ही नक्की करत असाल तरी सुद्धा त्या चौकटीतून तुम्ही अजूनही बाहेर पडू शकत नाही. ही ती अगतिकता आहे. आता ते बोलतील तसं त्यांना बोलून दिलं जातंय आणि त्यातच पक्षाचं आणखी नुकसान होतंय. संजय राऊत सारखे आजही जे बोलत आहेत, जे दिवसागणित त्यांची भूमिका बदलत आहेत, ज्यावेळी बंडखोरांच्या पाठीवरनं हात फिरवून त्यांना ललकारून परत बोलवायला पाहिजे होतं, त्यांना सहानुभूती दाखवायला पाहिजे होती आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवून पक्षाची इज्जत वाचवायला पाहिजे होती, तेव्हा आपण संघर्षाचा पवित्रा घेतला. नंतर नाईलाज म्हणून बंडखोरांना विरोध न करण्याचा मानभावीपणा आपल्याला करावा लागला. जरी तुम्ही सांगितलं असतं तरी सामान्य शिवसैनिक रस्त्यावर उतरला असता का? महाराष्ट्रात किती ठिकाणी बंडखोरांच्या विरुद्ध बॅनर लागली, किती ठिकाणी बंडखोरांवर हल्ले झाले, बंडखोरांविरुद्ध मेळावे झाले, याचा खरंच विचार करण्याची वेळ आलेली आहे. एवढा मोठा उठाव होऊ नये आणि आजही अनेक उठाव होत असताना सुद्धा शिवसैनिक शांत आहे. कारण त्याला या सर्व राजकारणाची आता शिसारी आलेली आहे. त्याला समाजकारण पाहिजे होतं, त्याला स्थानिक विकास पाहिजे होता, तो झालेला नाही. त्यांनी ज्यांना मतं दिली तो श्रीमंत झाला. पक्षनिष्ठा म्हणून बाहेरून आलेल्या लोकांसाठी तो राबला. त्याच्या घरातल्यांना नोकरी लागली नाही, त्याच्या शेजारी पाणी मिळालं नाही, वीज दर वाढत आहेत, सत्ता असूनही सत्तेचा वापर झाला नाही, ही खंत त्याला होती आणि तो या सर्व कार्यवाहींकडे बारीक नजर ठेवून होता, वैफल्यग्रस्त बनत होता. म्हणून हे मेळावे यशस्वी झाले नाहीत. उद्धवजी, आपण किंवा आदित्यजी बाहेर पडल्यानंतर आपल्याबरोबर गर्दी होणार, पण ती गर्दी आमदार निवडून आणू शकत नाही, ही वस्तुस्थिती मान्य करा. ती गर्दी नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती मान्य करा.
धनुष्यबाण कदाचित कोर्टाच्या लढाईत आणि निवडणूक आयोगाच्या लढाईत तुमच्याकडे राहील सुद्धा, पण बाण कोणावर सोडणार? स्वकीयांवर. इतकी पडझड झाल्यावर सुद्धा आता संघर्षाची पुन्हा भाषा करणं आणि आता रस्त्यावर उतरणं, त्यातून फार काही साध्य होईल असं नाही, परंतु आता तुम्हाला त्याशिवाय पर्याय सुद्धा नाही. खरंच शिवसेना एका सापळ्यात अडकले. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था सर्वांचीच होते. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था होते. जे तुमच्या सोबत आहेत तेही तुमच्या सोबत राहतील याची शक्यता नाही, कारण तुम्ही आता निराशावादी सूर काढताय. ज्यांना जायचंय त्यांना जाऊ दे असंही सांगताय. पण त्याच वेळेला येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत काय होईल? जर स्थानिक शिवसैनिक गप्प बसला तर काय होईल? या बंडखोरांना भाजपचं पाठबळ मिळालं तर काय होईल? बंडखोरांनी केलेली कृती ही चांगली होती असं कोणीच म्हणत नाहीये, पण त्यांना पुन्हा निवडून यायचं आहे. त्यांना जनतेसमोर जायचं आहे आणि जनता त्यांना हे सर्व प्रश्न विचारेल असं वाटत नाही. आणि जर पैशाच्या जोरावरच तिकीट मिळवायचं असेल, पैशाच्या जोरावरच निवडून यायचं असेल, तर मग पुढे विधी निषेध राहत नाही. त्यामुळे गेलेल्यांचा विचार करून अश्रू ढाळत बसण्यापेक्षा तुम्ही ज्या नव्या उमेदीने कामाला लागलात तीच गोष्ट योग्य आहे. पण त्याच वेळेला समाज माणसाचा कानोसा घेऊन तुम्ही जर वेळीच प्रवक्ते बदललेत, आजूबाजूची कॅमेऱ्यातली गर्दी कमी केलीत आणि स्वतः तुम्ही निर्णय घेताय, नवीन कार्यकारिणी ठेवले, नवीन पक्ष बांधणी सुरू केले, काही नियमात बदल केलेत, काही स्वभावात बदल केलेत, तर अजूनही वेळ गेलेली नाही. आता सर्वच संपलेले आहे असं कोणी म्हणत नाही. खूप उशीर झालाय असं म्हणताय. गेले ते गेले, ते जाणार होते, त्यांना निवडून व्हायचं होतं म्हणून त्यांनी राजकीय तडजोड केले. पण पुन्हा एक एक मोहरा निवडताना इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. म्हणून पुढचा काळ खडतर आहे. आदित्यला साहेब म्हणून केवळ भागणार नाही, शेवटी तोही बाहेर पडला पाहिजे. रामदास कदमांचे अश्रू हे प्रातिनिधिक अश्रू आहेत. तुम्ही कुणाकुणावर कार्यवाही करणार, कुणाकुणाची हकलपट्टी करणार? त्यांनी काही मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. जसा एखादा नेता मोठा होण्यात, लोकप्रतिनिधी होण्यात पक्षाचा हातभार असतो, तसंच त्या नेत्याचं योगदान सुद्धा असतं. त्या योगदानाला मान देणं महत्त्वाचं असतं. तुमची नवी पिढी त्या योगदानाला मान देत नसेल तर त्याचाही पुनर्विचार होणं आवश्यक आहे. कदाचित तुमचे 12 आमदार पुन्हा येतील अशी गॅरंटी नाही. 12चे 24 होतील, 24चे 48 होतील याची गॅरंटी नाही. पण तुम्हाला आता एकला चलो रे शिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादीसोबत युती करून आणखी नुकसान करून घ्यायचं, महायुतीत राहायचं की शिवसेना स्वतंत्र करून चाणाक्षपणे गेलेल्यांना परत बोलवायचं, सन्मानाने तडजोड करायची, झालं गेलं विसरून जायचं, आपणच पक्षप्रमुख राहून पक्षामध्ये शुद्धीकरण करायचं, नीती बदलायची, जनमानसाचा कानोसा घ्यायचा आणि लोकांना जे पाहिजे त्या पद्धतीने शिवसेना उभी करायची, की यशस्वी माघार घेऊन भाजपसोबत तडजोड करायची, ईडीची बेडी पडायच्या आत माघार घ्यायची, संजय राऊतना हटवून बाजूला करून, शांत करून, थंड करून
परवाना थोडं बाजूला करून अजूनही जे चांगले शिवसैनिक आहेत, जे चांगले प्रवक्ते आहेत, जी बाजू चांगली आवश्यक असलेलीच बाजू लोकांसमोर मांडू शकतात आणि आत्मचिंतनात तुम्हाला मदत करू शकतात, अशा लोकांना जवळ करायचं की नाही, हा निर्णय तुम्हाला लवकरात लवकर घ्यावा लागेल. न्यायालयाच्या लढाईत तुम्ही आता अडकलेले आहात. घटनापीठ काय ठरवणार, सर्वोच्च न्यायालय काय ठरवणार, उद्या हायकोर्ट काय ठरवणार, ईडी नोटिसा काढणार की नाही, या चक्रव्यूहात तुम्ही अडकलेले आहात. त्यामुळे आता तुमच्यावर परावलंबित्व आलेलं आहे. पक्षप्रमुख म्हणून मानाने ताण टिकवणं हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. आता जाणाऱ्यांना कंठ फुटलेले आहेत, ते सहानुभूती मिळवत आहेत, त्या प्रत्येकाला पुन्हा निवडून यायचं आहे. कुठेतरी जाऊन खोलात विचार करावा लागेल. आपण बोललेले शब्द मागे घ्यायचे का, महायुती तोडायची का, भाजपला शरण जायचे का, प्रवाहात सामील व्हायचे की एकला चालायचं, स्वतः स्वाभिमानाने उभं राहायचं, सर्वांना पुढच्या 10 वर्षात आपली सत्ता येणार नाही याची खुणगाठ बांधून द्यायची आणि पुन्हा पक्ष वाढवायचा, पुन्हा उभारायचा. ज्यांना उभारायचं त्यांची पक्षनिष्ठा तपासून घ्यायची, त्यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र भरून आणि गंडे दोरे बांधून शिवसैनिक टिकत नाही हे आता सिद्ध झालंय. या सगळ्या आमदारांनी कदाचित तुमच्याकडे कोऱ्या कागदावर राजीनामेही पूर्वी दिले असतील, पण ते आता राजीनामे खिशातून ड्रॉवरमधनं बाहेर काढू नाही शकत. कायद्याची लढाई वेगळी असते, त्यामध्ये शाश्वतता काही नाही, ती खूप लांबची लढाई होऊ शकते. याबाबतचे निर्णय एका दिवसात होणार नाहीत. तुम्ही तर शस्त्र आधीच हाती ठेवलेत. सावधपणे लोकांना धनुष्यबाण जाईल असंही सूचित केलेलं आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढवणं महत्त्वाचं आहे, त्यांना टिकवणं महत्त्वाचं आहे आणि जे गेलेत त्यांना पुन्हा बोलवणं महत्त्वाचं आहे. सन्माननीय तडजोड करा, 2 पावलं मागे घ्या आणि ते जर घ्यायचं नसेल तर लढाईची पूर्ण तयारी करा, शस्त्र पाजवा. आता रस्त्यावरच्या लढाया राहिलेल्या नाहीत. रक्तपात होणार नाही, केस होणार नाही, शिवसैनिक त्याला सामोरे जायला तयार होणार नाहीत आणि शिंदे गटांनी किंवा त्यांच्या मागे जे कोण चाणक्य आहेत त्यांनी शिवसेनेची उभी शक्ल पाडलेली आहे. शिवसेना उभी फुटलेली आहे. आता अस्तित्वाची लढाई पक्षाची सुद्धा आहे आणि पक्ष नेतृत्वाची सुद्धा आहे. त्यामुळे शिवसेना खरी कोणाची हा वाद त्यांनी आता न्यायालयात न्यायची तयारी केलेली आहे, नव्हे तो गेलेला आहे. कायदेशीररित्या ते लोकनियुक्त प्रतिनिधी गोळा करायला लागलेले आहेत, पदाधिकारी गोळा करायला लागलेले आहेत आणि मग अशा परिस्थितीत कसोटीचा काळ जेव्हा आहे तेव्हा जुन्या जाणत्या लोकांना बोलवणं, त्यांना बोलतं करणं आणि एका सात्विक मार्गाने तुमची जशी छबी आहे त्या पद्धतीने अत्यंत शांतपणे पण तेवढ्याच आक्रमकपणे कोर्ट केसेसच्या जाळात न अडकता, कायद्याच्या कचाट्यात न अडकता पुन्हा शिवसेना जिवंत करणे, पुन्हा नवीन सवंगडी बनवणे, जुन्यांना साथ देणे, बंडखोरांना जमेल तेवढं सोबत घेणे, थोडी माघार घेणे गरजेचं आहे. न्यायालयात आज काय होईल, तारीख मिळेल, घटनापीठ काय ठरवेल यावर चर्चा करण्यापेक्षा आणि न्यूज चॅनलवाले काय म्हणतात यावर चर्चा करण्यापेक्षा आता अस्तित्व टिकवायला सुरुवात करा. पुन्हा नव्याने कामाला लागा. खूप उशीर झालाय, पण अजून तरी सुधारा, स्वतःत बदल करा, आजूबाजूची गर्दी कमी करा, नवी घडी बसवा. शिवसेना असा संपणारा पक्ष नाही, पण शिवसेना संपली
बाळासाहेबांच्या घरातल्या लोकांना आव्हान देणारी मंडळी तयार झाली, प्रतिशिवसेना तयार झाली. हा इतिहास निर्माण करू नका, त्याला हातभार लावू नका, खत पाणी घालू नका. स्वतःच्या चुकामुळे पक्षाच्या मुळावर घाव घातला जातोय, याबद्दल काळजी करा. सल्ला देण्या एवढं कोणीच मोठं नसतं. तुमची पुण्याई त्यापेक्षा खूप मोठी आहे. तुम्हाला हे सल्ले पटणार सुद्धा नाहीत, पण जेव्हा शांतपणे विचार कराल तेव्हा यात तथ्य आहे हेच तुम्हाला जाणवेल. तुर्तास इतकेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.